आज आपण अगदी चमचमीत चवीची भरली भेंडी करणार आहोत। भेंडीची भाजी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि त्यात भरली भेंडी असली ना की अगदी एक नंबर चव लागते। भरल्या भेंडीची अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना, भरली भेंडी करतो तर भेंडीचा मसाला एकीकडे आणि भेंडी एकीकडे असं होऊन जातं। असं होऊ नये, अगदी छान रेसिपी जमावी यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। साहित्य बघून घेऊयात। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। आता भेंडी घेताना आहे ना, छान अशी कवळी भेंडी बघून घ्यायची। त्यासाठी तिचा टोकाकडचा भाग थोडंसं तोडून बघितला ना आणि तो तुटला लगेच की समजावं भेंडी अगदी छान कवळी आहे। आता भेंडी आपण चिरून घेऊयात। यासाठी भेंडीचा आकार लहान असल्यामुळे मी भेंडी अख्खीच ठेवणार आहे। थोडी मोठी असेल तर तिचे 2 तुकडे करून घ्या आणि तिचा देठाकडचा आणि टोकाकडचा दोन्ही भाग थोडे काढून घ्यायचेत आणि भेंडीला चीर देऊन घ्यायची, जेणेकरून मसाला अगदी छान व्यवस्थित असा भरता येईल। आणि शिवाय आपल्याला भेंडीच्या आत कीड तर नाही ना हे देखील कळतं। तर सगळ्याच भेंड्या मी अशा प्रकारे चीर देऊन घेणार आहे। तर इथे सगळ्या भेंड्या कापून झालेल्या आहेत। आता भेंडीसाठी मसाला तयार करून घेऊयात। तर यासाठी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे। आपण साहित्य हे रेसिपी करता करताच बघणार आहोत। इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 लहान चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पदार्थ आपण 3 ते 4 मिनिटासाठी मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत। फार जास्त गडद रंगावर हे दोन्हीही भाजायचे नाही आहेत, अगदी हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवंच तर तुम्ही फक्त दाण्याचं कूट वापरून मसाला तयार केला तरी देखील चालेल, पण तीळ आणि खोबरं घातलं ना की चव थोडी छान येते। 3 ते 4 मिनिटात खोबरं आणि तीळ छान भाजले जाते। तीळ आणि खोबरं छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे। ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण याची मिक्सरला बारीकशी पूड करून घेणार आहोत। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। सुरुवातीला फक्त हे दोन्हीच पदार्थ आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि नंतर आपण यात दाण्याचं कूट घालून घेणार आहोत, म्हणजे भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत। तर आता खोबरं आणि तीळ छान बारीक वाटून झालेले आहेत। यात आता पुढचं साहित्य घालून घेऊया। तर इथे मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेते। शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता हे पुन्हा एकदा मिक्सरला छान जाडसर वाटून घ्यायचे आणि यात अगदी थोडीशी पाव चमचा इतकी साखर घालायची। आता हे देखील आपलं छान असं जाडसर वाटून झालेलं आहे। दाण्याचं कूट फार बारीक वाटायचं नाही आहे। आता हे सगळं वाटलेलं साहित्य एका लहान बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यात आता कोरडे मसाले आपण घालून घेणार आहोत। लसूण आणि साखर यातच घालून घेतलं ना वाटताना की त्याने छान चव येते। तुम्हाला मी वाटलेल्या मिश्रणाचं टेक्स्चर दाखवते। इतकं जाड आपल्याला हे टेक्स्चर ठेवायचं आहे, अगदीच फार बारीक असं करायचं नाही आहे। यात आता सुके मसाले घालून घेऊयात। त्यात सगळ्यात अगोदर चिमूटभर हिंग, पाव चमचाला देखील कमी हळद घालायची आहे। लाल तिखट इथे मी 1.5 चमचा घालून घेते आहे। तुम्ही आवडीप्रमाणे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त ते करून घेऊ शकता। यात घालूयात पाव चमचा जिरेपूड आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ घालूयात। फार साहित्य नाही आहे, अगदी बेसिक जे मसाले आहेत ते आहेत। आणि यात मी आमचूर पावडर घालून घेते आहे। तुम्ही याऐवजी लिंबाचा रस घालून घेतला तरी देखील चालेल आणि सोबतच 2 लहान चमचे तेल घालून घ्यायचे। याने ना मसाल्याला टेक्स्चर तर छान येतच, पण चव देखील छान येते आणि शिवाय मसाला छान असा भेंडीला धरून राहतो। आता हे सगळे मसाले ना छान चमच्याने थोडे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग हाताने आपण पुन्हा त्याला एकजीव करून घेऊयात। हाताने देखील याला छानसं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी जर भाजी बनवायची असेल ना, तर हा मसाला तुम्ही रात्रीच बनवून ठेवलात ना तरी देखील चालतो, म्हणजे सकाळी अगदीच घाई गडबड होत नाही। आणि भेंडी देखील स्वच्छ धुवून चिरून फ्रीजमध्ये ठेवून दिलीत आणि सकाळी पटकन भेंडीमध्ये मसाला भरून फोडणी घातलं तरी देखील चालेल, किंवा अगदी भेंडी मसाला भरून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलीत ना तर आणखीन उत्तम, कारण सकाळी मग आणखीन काम सोपं होईल। तर आता आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊयात। मसाला छान हलक्या हाताने हलकासा दाबून, म्हणजे फार असं घट्ट नाही पण व्यवस्थित पूर्ण भेंडीमध्ये मसाला लागायला जाईल अशा पद्धतीने हलका दाब देऊन भरून घ्यायचं आहे। बघा, ही सगळी प्रोसेस जर रात्री करून ठेवली आणि सकाळी टिफिनसाठी भाजी तुम्हाला जर न्यायची असेल ना आणि ही सगळी प्रोसेस रात्री करून ठेवलीत, भेंडी भरून फ्रीजमध्ये ठेवलीत ना हवाबंद डब्यात आणि सकाळी फक्त छान तेलावर फोडणी घातलीत तर अगदी 10 मिनिटात भाजी तयार होते।
तर बघा हलका हलका दाब देऊन आपण सगळा मसाला हा भेंडीमध्ये भरून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे मी इथे सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेणार. तर इथे भेंडींमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे आणि एवढा मसाला उरलेला आहे, पण तो वापरायचा कधी? अगदीच तेलात घालायची घाई करायची नाही. तो कधी वापरायचा हे आपण बघूयातच. तर गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. यात मी घालते 1.5 पळी तेल. आता इथली पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी लक्ष देऊन बघायची आहे. 1.5 पळी तेल घालते आहे. तेल छान तापलं की त्यात पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की चिमूटभर हिंग आणि अगदी चिमूटभरच यात हळद घालायची. एवढंच साहित्य आता आपण घालणार आहोत. छान ते मिक्स करायचे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून अगदी कमी ठेवायची. शक्य असल्यास कढई जाड तळाची तुम्ही वापरू शकता. आता आपण यात भेंडी ठेवून घेणार आहोत. भेंडी कढईमध्ये ठेवून घेताना मसाल्याचा भाग वर राहील अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायची. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आपण सगळी भेंडी या प्रकारे ठेवायची. आणि भेंडीची भाजी चिकटसर असते हे मान्य आहे, पण तुम्ही कुठल्याही प्रकारे भेंडीची भाजी जरी करत असाल तर तिला फार सुरुवातीलाच अलटपलट करायचं नाही, त्यामुळे ते जास्त चिकटसर होऊ शकते. आता भेंडी छान ठेवून झाली आहे. यावर थोडंसं मी मीठ घातलेलं अगदी हलकं आणि थोडंसं लिंबू पिळून घेते. तुम्ही बघू शकता यात मी अजूनही चमच्याचा वापर केलेला नाही आहे. आता हे आपल्याला आहे असंच झाकून ठेवायचे. अजिबात सुरुवातीला वर खाली अलटून पलटून भाजी हलवून घ्यायची नाही. ही एक काळजी आपल्याला घ्यायची. एक 5 मिनटं तसंच राहून दिल्यानंतर आपण बघूयात. तर बघा भेंडी छान अशी हलकीशी वाफलेली दिसते, अजून पूर्ण तयार झालेली नाही. आता मात्र आपण भाजी बघा थोडीशी अलटपलट करून घ्यायची, पण अगदी हलक्या हाताने. त्यातला मसाला जराही भेंडीमधला भरलेला निघायला नको. आणि तुम्ही बघू शकतात भाजी जराही तळाशी लागलेली नाही आहे, कारण माझी जी कढई ना ती फार जाड तळाची नाही आहे, अगदी थोडी पातळच तळाची कढई आहे. तरीसुद्धा भाजी लागलेली नाही आहे, कारण गॅसची फ्लेम ही अगदी मी कमी ठेवलेली होती. आता यावर आपण पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून देणार आहोत. एक 8 ते 10 मिनटात भाजी अगदी छान वाफली जाते. आणि शिवाय जर भेंडी कवळी असते ना तर पटकन ती वाफली जाते. आता पुन्हा एक 5 मिनटानंतर आपण बघूयात. तर आता भेंडी अगदी परफेक्ट अशी वाफलेली दिसते. त्यावर आता जो उरलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे. आता तो घातल्यानंतरही फार अलटपलट करायचं नाही आहे भाजीला. बरेच जण हा मसाला सुरुवातीलाच तेलामध्ये घालतात. ती चूक अजिबात करायची नाही आहे, नाहीतर मग तळाला भाजी लागू शकते. तर आता आपण मसाला घातलेला आहे आणि आता मसाला घातल्यावर पुन्हा एक 2 मिनटं करता आपण झाकण ठेवून देणार आहोत. आणि एक 2 मिनटं छान वाफ भरली गेली कढईमध्ये की मग आपण 2 मिनटानंतर पुन्हा उघडून बघूयात. आणि आता आपण छान भाजी मिक्स करून घेणार आहोत. यावर थोडीशी घालूयात कोथिंबीर आणि भाजी छान मिक्स करून घेऊयात. आणि तुम्ही बघाल की भेंडीमधला मसाला जराही निघालेला नाही आहे. मसाला एकीकडे आणि भेंडी एकीकडे असं अजिबात झालेलं नाही आहे. मसाला भेंडीला छान असा चिकटून बसलेला आहे. भाजी जराही लागलेली नाही आहे आणि छान अशी अगदीच कोरडी, खाताना घशात दाटणारी अशी अजिबात नाही आहे. छान अशी हलकीशी ओलसर आणि मस्त असं टेक्स्चर भाजीचं आलेलं आहे. भाजी आपण काढून घेऊयात. तर तुम्हाला दाखवते बघा, तळाला जराही भाजी लागलेली नाही आहे. तुमच्याकडे अशी कढई असेल ना तर तुम्हाला अंदाज असेल की ही कढई फार जाड तळाची नाही आहे, तरीसुद्धा भाजी लागलेली नाही आहे आणि फार तेलकट देखील झालेली नाही आहे. तर तयार आहे चमचमीत अशी भरली भेंडी. अगदी परफेक्ट टेक्स्चर या भाजीला आलेला आहे. आणि व्हिडिओत सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो केलात ना की तुम्ही ही अशीच मस्त भाजी बनवू शकता. यातला मसाला तुम्हाला दाखवते, जराही बाहेर निघालेला नाही आहे. बघा आपण जसं भेंडी भरलेली तसंच टेक्स्चर आहे. भेंडी छान वाफलेली आहे आणि मसालाही भेंडीचा छान चिकटून बसलेला आहे. फार तेलकट नाही आहे. तर नक्कीच ही भाजी करून बघा, कशी झाली हे कळवा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पटकन मराठी चव चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.